सर्वांना नमस्कार. मी स्पेशली आपल्या सॅटर्डे क्लब मेंबर्ससाठी हा एक छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे. फक्त आपले जे होम चॅप्टर मेंबर्स आहेत, जे अजून नवीन बिझनेस स्टार्ट करत आहेत, त्यांना इफेक्टिवली आणि ऑर्गॅनिकली स्वतःचं प्रोडक्ट थोडं थोडं करून कसं विजिबिलिटीमध्ये आणायचं, त्याच्यासाठी कसं स्टार्टिंगला तुम्हाला पेड प्रमोशन्स वगैरे नाही करायचे आहेत, तर ते सिम्पल मेथड्सनी तुम्ही खूप चांगल्या रीतीने हे करू शकता. तर बिझनेस व्हॉट्सॲप जर इन्स्टॉल केला तर त्याच्यामध्ये भरपूर त्याच्यामध्ये हे आहेत फीचर्स आहेत जे तुम्ही तुमच्या बिझनेससाठी भरपूर चांगल्या रीतीने हे करू शकतात. तर सर्वात पहिलं तर तुम्हाला तुमचं बिझनेस प्रोफाईल सेटअप करायचं आहे, ज्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये तुम्ही जर बिझनेस टूल्समध्ये गेलात आणि त्याच्यामध्ये प्रोफाईलला क्लिक केलं तर त्याच्यामध्ये तुमची कंपनीची पूर्ण डिटेल्स, तुमचा ॲड्रेस, तुमचं कंपनीचं नाव, कंपनीची कॅटेगरी काय आहे, त्याची वेबसाईटचं डिटेल्स, त्याचं डिस्क्रिप्शन, तुमचे वर्किंग आवर्स इथे लिहिलेले आहेत की तुम्ही ऑफिस आहे तर तुमचं काय वर्किंग आवर्स आहेत, तुमचे प्रोडक्ट्सचे फ्लायर्स याच्यामध्ये तुम्ही हे करू शकता, डिस्प्ले करू शकता. जसं तुम्ही शॉपमध्ये, तुमच्या शॉपमध्ये हे तुमचं ऑनलाईन स्टोअरच आहे जिथे तुम्ही तुमचे प्रोडक्ट्स वगैरे फ्लायर वगैरे बनवून त्याच्यामध्ये ॲड करून देऊ शकता. त्याच्यामध्ये तुमचं फेसबुक आणि इंस्टाग्राम पण ID अटॅच करून तुम्ही ठेवू शकता व्हॉट्सॲप बिझनेसबरोबर. आणि तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स, बिझनेसचे डिटेल्स हे सगळंच तुम्हाला इथे दिसेल. जसं इथे तुमचं बिझनेसचं नाव, लीगल नाव काय आहे, प्रोप्रायटरशिप ॲड्रेस आहे, कस्टमर केअर नंबर तुम्ही ॲड करू शकता. तर एक ऑनलाईन स्टोअरच आहे हा, खूप इफेक्टिव्ह आहे. तुम्ही याला खूप चांगल्या रीतीने याला यूज करू शकतात आणि खूप बेनिफिट येऊ शकतं. त्याच्यामध्ये तुमचा खूप टाईम सेव्ह होऊ शकतो जेव्हा तुम्ही कॉर्डिनेट करतात क्लायंट्सबरोबर. भरपूरसे फीचर्स यांच्यामध्ये आहे, ज्याला तुम्ही फुल्ली यूज केले तर तुमच्यासाठी हा एक रेडीमेड ऑनलाईन स्टोअर आहे जो काहीच आपल्याला चार्ज करत नाही आहे आणि आपल्याला खूप चांगल्या रीतीने त्याला यूज करता येतं. तुम्ही तुमचं बिझनेसचं लोगो, प्रोफाईल, मी तर हे ठेवलं आहे, पण तुम्ही तुमचं बिझनेस लोगो ठेवू शकता, काही आणि सेव्ह करू शकता तुम्ही. हे झाल्यानंतर तुम्ही जिथे फ्लायर्स आहेत ते फ्लायर्स पण इझिली कुठे तुम्ही बनवू शकता. ते पण जर तुम्ही माझ्याबरोबर एक सेशन घेतलं तर आय वूड बी हॅपी टू असिस्ट यू. कसे तुम्ही इझिली फ्लायर्स बनवू शकतात विदाऊट एनीवन्स हेल्प. आणि हळूहळू तुम्ही ऑर्गॅनिक, कारण नवीन बिझनेस आहे तर तुम्ही कसं आहे ना की नवीन बिझनेसमध्ये जास्त मार्केटिंगसाठी पोर करू शकत नाही तुम्ही. तर तुम्हाला जर असंच ऑर्गॅनिकली रीच करायचं आहे पब्लिकबरोबर, कारण रीच करणं हे खूप गरजेचं आहे, तुमची विजिबिलिटी आहे ती खूप गरजेची आहे. तर तुम्ही कसं त्याला हे करू शकता स्वतःच्या प्रोडक्टला, आणि तुम्ही तुमच्या स्वतःच्या बिझनेसला कसं विजिबिलिटीमध्ये आणू शकता हळूहळू तुमच्या ग्रुप्समध्ये, तुमच्या फ्रेंड्सच्या ग्रुपच्या माध्यमा थ्रू तुम्ही कसं घेऊ शकतात ना, ते खूप इम्पॉर्टंट आहे आणि खूप इझी आहे. थोडंसं शिकलं तर तुम्ही स्वतःच सगळं करू शकतात. तुम्ही एक अर्धा तास पण बसलात तुम्ही दिवसाला तर तुम्ही हे सगळं स्वतःसाठी करू शकता. याच्यामध्ये भरपूरसे फीचर्स आहेत बघा. याच्यामध्ये कॅटलॉग तुम्ही बनवला तर तुमचं हे कॅटलॉगचं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही ॲड न्यू आयटम, फ्लायर्स अपडेट केले की ते लोक अप्रूव्ह करतात. मी हे सगळे टूर्सचे फ्लायर्स आहेत, ते स्टँडर्ड टूर्सचे फ्लायर आहेत, ते टाकून ठेवलेत माझे सर्व्हिसेसचे. ते तुमच्या हिशोबाने काही असू शकतं, तुमची USP, तुमचे प्रॉडक्ट्स, तुम्ही काय कसं करतात ते सगळंच याच्यामध्ये येऊ शकतं. आणि इथून डायरेक्ट शेअर पण करू शकतात लिंक तुमच्या कॅटलॉगची. एकाच लिंकवरती तुमच्या सगळ्या क्लायंटला तुम्ही पाठवलं तर तुमचं पूर्ण कॅटलॉग दिसेल. तिथून त्या कॅटलॉगच्या स्पेसिफिक पोस्ट फ्लायरवर ते तुम्हाला रिप्लाय केलं तर तुम्हाला कळेल. पण काही क्वेरी आली तर तुम्ही कोणत्या फ्लायरला बघून तुमच्या क्लायंटनी तुम्हाला मेसेज केला आहे. तसंच सेम तुमचं हे कॅटलॉग शेअर करू शकतात. त्याच्यानंतर ॲडव्हर्टाईज करू शकतात, पेड प्रमोशन आहे ते. त्याच्यानंतर इथे ग्रीटिंग मेसेज आहे. आता तुम्ही इथे सेट करून ठेवला तुमचं ग्रीटिंग, ते ग्रीट कस्टमर्स ते करायला, ते ग्रीटिंग मेसेज ऑन केला तर तुम्ही त्याला कोणाकोणाला नाही करायचं आहे, कोणाला ॲक्सेप्ट अवॉइड करायचं आहे, हे सगळं करू शकता. म्हणजे जेव्हा कोणी तुम्हाला हाय पाठवलं तर ते लगेच त्यांना तो मेसेज जाईल. म्हणजे फर्स्ट टाईम 14 डेज नंतर, समजा मी तुम्हाला 14 डेजपर्यंत काय मेसेजेस केला नाही आणि नंतर मी हाय पाठवलं तर हा ग्रीटिंग मेसेज जाईल त्यांना की तुम्हाला जे काय त्याच्यामध्ये लिहायचं आहे ते लिहू शकता तुम्ही. तर ते मी ऑफ करून ठेवलं आहे कारण सध्या मला नाही गरज आहे त्याची. अवे मेसेजेस आहेत, तुम्ही फ्लाईटमध्ये आहात, कुठे बिझी आहात तर तुम्ही अवे मेसेजेस इथे लिहून त्याच्यामध्ये शेड्यूल करून टाका. ऑलवेज सेंड पाहिजे तर ऑलवेज सेंड, कस्टम स्केड्यूल पाहिजे तर कस्टम, आउटसाईड और बिझनेस आवर्स
असेल तर तुमच्या प्रोफाईलमध्ये जे बिझनेस आवर्स लिहिलेले आहेत त्याच्यानंतर जर कोणी मेसेज केला तर हा ग्रीटिंग मेसेज त्यांना ऑटोमॅटिकली मेसेज जातो की बाई मी अवेलेबल नाही आहे, तुम्ही असं फोन करा, माझ्या टीमला फोन करा, काही तुम्ही तुमच्या हिशोबाने मेसेज ठेवू शकता. रिसिपियंट्स पण तुम्ही सिलेक्ट करू शकता की तुम्हाला कोणाला एक्सक्लूड करायचं आहे तर त्याच्यामध्ये एक्सक्लूड करून हे करू शकता. तुम्हाला ज्या सर्वांना पाठवायचं आहे तर सर्वांना जाईल तो, जर एक्सक्लूड केलं तर फक्त एक्सक्लूड जाणार, ओनली सेंड टू केलं तर फक्त 4-5 लोकांसाठी करायचं आहे तर 4-5 लोकांनाच जाणार. तर हा खूप एक चांगला बेनिफिट आहे. त्याच्यामध्ये हवे मेसेजेस, क्विक रिप्लाय माझ्या बिझनेससाठी खूपच म्हणजे व्हेरी व्हेरी युजफुल क्विक रिप्लाईज, ज्याच्यामध्ये तुम्ही ॲड करून त्याच्यामध्ये हे 1 मिनिट, समजा मी 1 मिनिटचा आपला हा आहे तर मी त्याचं शॉर्टकट की लिहिलेली आहे आणि रिप्लायमध्ये तुम्हाला काय मेसेज पाहिजे तो मेसेज तुम्ही जर बघितला तर याच्यामध्ये क्विक रिप्लाईज मी सेट करून ठेवलेत. माझे भरपूर 30 डेजचा विजा कोणी विचारला तर त्याचे पूर्ण फॉर्मॅट आणि हे सगळं रेडी करून ठेवलेलं आहे. आणि 5 इयर्स मल्टिपल, मग माझे बँकचे डिटेल्स काय काय, ICICI बँक कोणी मागितली तर बँकची डिटेल्स काय आहे, ते मेसेजेस तुम्हाला घडी शोधायला लागत नाही, कुठे टाईप करायला लागत नाही. फक्त ते क्विक मेसेजेस सेव्ह केले की तुम्ही जाऊन, समजा तुम्ही कोणी विचारलं तर इथे बॅकस्लॅश आहे, बॅकस्लॅशला क्लिक केलं की ते सगळे क्विक रिप्लायज दिसतात इथे. आणि अकाउंट डिटेल पाठवायची आहे तर एका क्लिकमध्ये तुम्ही असं करून तुम्ही हे बँक डिटेल्स सेंड करू शकता. तुमचे काही स्टँडर्ड मेसेजेस जर तुमच्या बिझनेसचे आहेत ते सेंड करू शकता. जे तुम्हाला फ्रिक्वेंटली सेंड करायला लागतात ते तिथे तुम्ही ह्याच्यामध्ये सेव्ह करून ठेवू शकता बिझनेस टूल्समध्ये. त्याच्यामध्ये क्विक रिप्लाय खूप चांगला आहे. हा लेबलिंग आहे. आता तुम्हाला तुमचे लेबल्स क्रिएट करू शकतात तुम्हाला समजा काय तुमचे लिंक्स वगैरे तुम्ही लॉग इन IDs तुम्ही कुठेतरी सेव्ह करून ठेवलेत तर त्यांना पर्पल लेबल केलं आहे मी. पेंडिंग माझे कामं आहेत त्यांना मी हे लाईट ब्ल्यू केलेलं आहे. झालेली कामं आहेत ते काय रिमाइंडर्स आहेत. पेंडिंग माझे जे काय आहेत त्यांना मी लेबल्स करून ठेवले आहेत. आता तर आयटम्स नाहीत त्याच्यामध्ये. आता हे जेवढे माझे कामाचे लिंक्स आहेत ना मी त्याला लेबल्ड करून ठेवलं आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही लेबलच्या कलरनी शोधणार तर तुम्हाला ते सगळेच मेसेजेस एका जागेवर भेटतील. म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या चॅटमध्ये लेबल करू शकता जाऊन. म्हणजे समजा एक माझ्या चॅटवर काही चांगला दिसला तुम्हाला, समजा की हा मेसेज मला लेबल करायचा आहे तर ह्याला मी जाऊन इथे लेबल मेसेज केला. लेबल मेसेजमध्ये मी हे नवीन लेबल्स बनवून ठेवलेत. त्याचं कोणताही लेबल तुम्ही समजा की लॉग इन, तर लॉग इन आणि पेंडिंगमध्ये मी याला सेव्ह केला, राईट. तर इथे जाऊन मी लेबल्समध्ये गेलो आणि पेंडिंगमध्ये क्लिक केलं तर माझ्या ही लेबल केलेला मेसेज मला दिसेल. मल्टिपल नंबर ऑफ चॅट्समध्ये तुम्हाला जे काय तुमच्या कॅटेगरीचं लेबल दिसलं ते वेगवेगळ्या तुम्हाला सेव्ह करायची गरज नाही, कुठे ठेवायची गरज नाही, लेबल करून ठेवा. हा खूप चांगला एक फीचर दिलेला आहे. त्याला आपण खूप चांगल्या रीतीने आपल्या बिझनेसमध्ये करू शकतो. फेवरेट्स आहेत त्याच्यामध्ये, तुम्हाला फेवरेट्स आहेत ते जर करू शकता. तुम्ही अवतार बनवू शकता ज्याच्यामध्ये लेबल्स वगैरे असतात. भरपूरसे हे आहेत अकाउंट्स. तर ठीक आहे, तुम्हाला सिक्युरिटी तुम्हाला कशी सेट करायची आहे, सिक्युरिटीमध्ये 2 स्टेप व्हेरिफिकेशन ऑलवेज ऑन ठेवा. कारण आता ऑनलाईन फ्रॉड्स भरपूर होत आहेत तर 2 स्टेप व्हेरिफिकेशन इज व्हेरी मच कंपल्सरी. तुमच्या गुगलमध्ये, व्हॉट्सॲपमध्ये सगळीकडे हे ऑन करून ठेवा. हे जे आहे ना तर हा फीचर ऑन ठेवायचा. म्हणजे कधी कोणी दुसऱ्यांनी लॉग इन करायची ट्राय केली तर ते 2 स्टेप व्हेरिफिकेशन मागतो. म्हणजे तुमच्या मोबाईलवरती नोटिफिकेशन येतं ते किंवा ह्याच्यासाठी ऑथेंटिकेशनसाठी. आणि यू कॅन नो दॅट कोणी जर अजून ट्राय करत असेल तर तुम्ही डिनाय करू शकतात. तर हा शॉर्टमध्ये आहे. तुम्ही माझ्याशी कनेक्ट 1 to 1 केलात तर मी अजून त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर फ्लायर डिझायनिंग कसं करायचं, काय करायचं ते चांगल्या रीतीने तुम्हाला दाखवू शकतो. तुम्ही माझे फॅमिली मेंबर्स आहेत तर माझ्याकडे जर काही नॉलेज आहे तर आय वूड बी हॅपी टू शेअर इट विथ यू. तर खूप चांगल्या रीतीने याचा यूज करा आणि तुमचं बिझनेस सिम्पल बनवा. तुमचे कोऑर्डिनेशन्स व्हेरी सिम्पल बनवा. तुमचे फॉलोअप्स सिम्पल बनवा. आणि त्याच्यामध्ये भरपूर अशी अजून वस्तू आहेत जी तुम्ही विदाऊट एनी चार्ज तुमच्या बिझनेसमध्ये ते करू शकतात. गुगल फॉर्म्स वगैरे आहे, एक्सेल आहे. तर देन इट विल बी व्हेरी इझी फॉर यू टू गेट कनेक्टेड विथ युअर क्लायंट्स. ओके, हॅपी सेलिंग. थँक्यू सो मच.